नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की विशाखा दरवाजातून बाहेर येत असते. तेवढ्यात काही गुंड तिच्या पार्कमध्ये येतात. पार्कमध्ये आल्यानंतर डायरेक्ट त्यांना धमकी द्यायला लागतात. विशाखा म्हणते की अहो असं काय करताय, मी तुमचे पैसे देणार आहे, बुडवणार आहे थोडीच, आणि मी थोडीच इथून पळून जाणार आहे. त्यावर गुंड म्हणतात की हो, तुमची ही नाटकं बंद करा, तुम्ही कधी पैसे देणार आहात ते सांगा. 3 महिन्याची मुदत मागितली, ती सगळी संपली, अजून तुम्ही पैसे दिलेले नाहीत. मग तुम्हाला पैसे द्यायचे नसतात तर मग घेता कशाला आमच्यासारख्या गुंडांकडून. तेव्हा विशाखा म्हणते की हो, देणार आहे मी तुमचे पैसे, मला व्यवस्थित लक्षात आहे. त्यावर ते म्हणतात की आता आम्ही पार्कमध्ये आलो आहे, परत घरात शिरून दंगा करायला कमी करणार नाही, 2 दिवसात आमचे पैसे टाकायचे आणि आम्हाला रिकामं करायचं, असं म्हणून ते धमकी देतात. तिथेच विशाखाचा नवरा असतो. तो विशाखाला ओरडायला लागतो. म्हणतो की विशाखा, तुला काय गरज होती का नसते धंदे करायची, कशाला असल्या माणसांकडून पैसे घेते आणि व्यवहार करते. विशाखा म्हणते की तुला काय सांगितलं का, माझं मी बघून घेईन, आणि यांना पैसे द्यायचं आणि कसं मॅनेज करायचं हे मला व्यवस्थित माहिती आहे, तू मला शिकवू नकोस, असं म्हणून नवऱ्यालाच धमकी देऊन आतमध्ये निघून जातो. नवरा बिचारा तिच्याकडे बघतच राहतो. इकडे वसू देवपूजा करून कापूर एका कोपऱ्यात ठेवत असते. जयश्री तिथे बसलेली असते. जयश्री विचारते काय करते. तेव्हा वसू म्हणते की अहो, गुरुमानी सांगितलं होतं ना, दरवाजासमोरच्या कोपऱ्यात कापूर ठेवायचं, त्याने पूर्ण निगेटिव्हिटी बाहेर जाते. हे ऐकल्यावर जयश्री म्हणते तू मला म्हणतेस का, या घरातली निगेटिव्हिटी म्हणजे मीच, मला तुला बाहेर काढायचं आहे का. वसू म्हणते आई, असा विचार स्वप्नात सुद्धा करू नका, मी तुम्हाला घराबाहेर का काढेन. हो, पण तुमच्यातली जी माझ्याबद्दलची निगेटिव्हिटी आहे ती मला बाहेर काढायचं आहे, आणि तुमचं मला मन जिंकायचं आहे. काही झालं तरी मी तुमचं मन जिंकणारच, तुमचं मन एक दिवस नक्की जिंकणार. हे ऐकतात जयश्री म्हणते की जिंकशील तेव्हा जिंकशील, पण आता चल कामं कर जा, म्हणून तिला आतमध्ये पाठवून देते. जयश्री त्या कापुराकडे बघत म्हणते की तू मला घराबाहेर काढणार, म्हणून ती कापराची वाटी उचलते आणि बाहेर जाऊन फेकते. बाहेर कापूर फेकताना तिचं तोंड वाकडं असतं, पण कापूर जिथे फेकलेलं असतं तिथेच विशाखा यायला लागते. विशाखा म्हणते की काय गं जयू, काय झालं. जयश्री म्हणते काही नाही. का, कशाला आली आहेस तू इथे, तू आली आहेस तर तू तुझ्या मुलीला जरा समजावून सांग, तिच्यामुळे परत माझी मान खाली गेली नाही पाहिजे. विशाखा म्हणते की हो, मी तनयालाच समजावायला आलेले आहे, आणि तू म्हणतेस ना तिला समजावून सांग. अगं, तिला ती 4 गोष्टी समजावून सांगत. आता तुला एवढा राग आला असेल तर मी तुला तनयाच्या वतीने माफी मागते, राग मनात काही ठेवू नकोस ग. यश म्हणते की माफी मागायची काही गरज नाही आहे, मी माफ केले तिला, पण आली आहेस तर समजावून सांग. विशाखा हो म्हणते आणि आतमध्ये निघून जाते. आतमध्ये तनया बसलेली असते. विशाखा गेल्या गेल्या चालू करते, तनया काय करतेस तू. तेव्हा तनया म्हणते ओ मॉम, तू आलीस, मला वाटलं परत त्या जयश्री आली की काय. बिचारीसमोर मला जाऊ नाही वाटत, सारखं मला हसून राहावं लागतं, मनात नसतानासुद्धा मला तिच्यासमोर खोटं खोटं हसावं लागतं. तेव्हा विशाखा ओरडत्याने म्हणते की तनया, तुला मी किती वेळा सांगितलं आहे, जर आपल्याला फायदा हवा असेल तर जयश्री आपल्या बाजूनेच हवी, आणि तुला काय करावं हे कळत नाही का गं. तेव्हा तनया म्हणते की मॉम, आता तू लेक्चर देऊ नकोस गं. विशाखा म्हणते ऐक तनया, मला काहीतरी काम आहे, मला तुझी गरज लागणार, आणि ते काम फक्त तूच करू शकतेस. तेव्हा तनया म्हणते काय मॉम, कसलं का. विशाखा म्हणते की अगं तनया, मला आत्ता 50 लाखांची गरज आहे, काय ते ऑनलाईन मी देऊ शकत नाही, चेकद्वारे हा व्यवहार होऊ शकत नाही, कारण त्यावर GST लागेल, खूप टॅक्स लागेल, त्यामुळे मला फक्त कॅश हवी आहे. तनया म्हणते की अगं मॉम, पण मी कुठून देणार. विशाखा म्हणते की अगं अखिल आहे ना, अखिलकडे माग, अखिलने दिली तर मी तुला परत देईन ना. तेव्हा तनया म्हणते अगं मॉम, हे कसं पॉसिबल आहे, आणि मी कशी मागणार अखिलकडे एवढे पैसे. विशाखा म्हणते की ते मला काही माहीत नाही, पण तू मागायचेस. तेवढ्यात वसू तिथे येते. वसू येताच विशाखा लगेच विषय बदलते आणि म्हणते की अगं तनया, समजावून घेत जा, असं नको करत जाऊस. वसू म्हणते की कशाला तुम्ही विषय बदलताय, तुम्ही आहे तोच विषय ठेवला तरी चालेल, मी आले म्हणून विषय बदलायची गरज नाही. विशाखा म्हणते की अगं विषय कशाला आम्ही बदलू, आम्हाला काय गरज चालली विषय बदलायची, आणि आम्ही हिला तुझंच उदाहरण देत होते, बघ वसूसारखं वाग, वसूसारखं समजवायला शिक. हे ऐकल्यानंतर वसू म्हणते ठीक आहे, घ्या चहा. ती तिथून जायला लागते. विशाखा ते गेली की लगेच दरवाजा बंद करते. वसूला कळतं की काहीतरी गडबड नक्की आहे. वसू मनातच म्हणते की विशाखा मॅडम इथं आले आहेत म्हणजेच नक्कीच काहीतरी मेजर पुढचं प्लॅनिंग करत असणार आहेत, पण करू दे, काही झालं तरी मी पूर्णपणे खंबीरपणे त्यांच्यासमोर उभे, असं ती आपली दणक्यात सांगत असते. ती तिथून कामासाठी निघून जाते. बाहेर ती काम करत असताना
माधवरावांना गुरुमांचा फोन येतो की मी व्यवस्थित पोहोचली आहे. हे ऐकल्यावर वसू म्हणते पोहोचल्या काही? तेव्हा माधवराव म्हणतात की हो कालच पोहोचली. तेव्हा जयश्री तिथेच बसलेली असते. जयश्री म्हणते की का हो, त्या गुरुमांना परत बोलवायची काय गरज होती? त्यांना काय परत माझा अपमान करायला बोलवणार आहे? माधवराव म्हणतात की अगं परत बोलवणार आहे म्हणजे त्या गुरुमान्या आहेत, माझ्या हत्या आहेत आणि त्या तुला आवडणार नाहीच ना, त्या तुझा अपमान करतात, तू पण तशी वाग की. जयश्री तोंड वाकडं करून बसलेली असते. वसू आपली त्यांचं सगळं ऐकत बसलेली असते. इकडे तनया मी काय करू हे विचारत असते. तेव्हा विशाखा तिला प्लॅन सांगते की तू आत्ताच्या आत्ता जयश्रीजवळ जा. आणि तिने जे सांगितलेलं असतं ते तनया परत जयश्रीजवळ जाऊन म्हणणार असते. इकडे वसू मुलांकडे जाते. बनीला ड्रॉइंगमध्ये कमी मार्क्स भेटलेले असतात. त्यांनी मोराच्या ऐवजी कोंबडा काढलेला असतो, त्यामुळे त्याला B+ भेटलेला असतो. तो खूप नाराज असतो. स्टूलवर चढून उभा असतो. तो पडेल म्हणून वसू त्याच्या मागे लागलेली असते की बनी खाली उतर. बनी उतरत नाही. आकाशसुद्धा येतो. आकाश आल्यानंतर ते त्याला गोड बोलून खाली उतरवतात आणि ड्रॉइंग बघतात. ड्रॉइंग खरंच खूप खराब असतं. हे बघितल्यानंतर ते त्याचा आत्मविश्वास वाढावा म्हणून त्याला समजावून सांगतात. बनीनंतर दोघंजण पप्पी देतील म्हणून गाल पुढे करतो तर बनी तिथून निसटून जातो आणि आकाश आणि वसू एकमेकांच्या जवळ येतात. हे बघताच वसू मात्र तिथून लाजून निघून जाते. आकाश हसतच तिथे बसलेला असतो. सगळं होतं व्यवस्थित. जयश्री रूममध्ये एकटीच बसलेली असताना तनया जाते आणि म्हणते की आई मी आत येऊ का? तेव्हा ती म्हणते की ये ना. तनया खोटीच माफी मागायला लागते. जयश्री म्हणते की तुला मी किती वेळा सांगितले माफी मागू नकोस, केलं आहे मी तुला माफ, किती वेळा तेच करणार आहेस? तनया म्हणते की आई मी तुमचा गेलेला मान सगळा परत मिळवून देईन, मी सगळं तुमच्या मनासारखं करेन. आत्ता जी रथसप्तमी आली आहे त्याला पण नक्कीच मी तुमचा मान वाढेल असं काहीतरी कर. जयश्री म्हणते की हो परत ते वसुंधरा सगळी जबाबदारी करणार आणि तिला मार्क्स भेटणार, तुझं काय? तनया म्हणते की यावेळेसची जबाबदारी मला द्या. म्हणून जयश्री उठते आणि म्हणते की तनया यावेळेसची सगळी जबाबदारी तूच घे, म्हणजे गडबड काहीच होणार नाही. म्हणून सगळी जबाबदारी तनयाला देतात. तनयाला विशाखाने सांगितल्याप्रमाणे तिने तिचं काम केलेलं असतं. इकडे आकाश ऑफिसला जायला लागतो. वसुंधरा त्याची सगळी आवरावर करत असते. आवरावर करताना आकाश काही राहिले का बघत असतो. आकाश म्हणतो की माझा पापा द्या ना. तेव्हा वसुंधरा म्हणते की म्हणजे? तो म्हणतो आहो पापा आम्हाला उशीर नाही होते. तिला काही कळत नाही. शेवटी ते जवळ येतात. तेव्हा आकाश म्हणतो की अहो पाकिट आणि पर्स. हे ऐकल्यावर तिला असते आणि ते आणून देते आणि त्याला हकलवून देते. त्यांच्यातले हे गोड क्षण असेच चालू असतात. इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा एपिसोड संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.